श्री शिवाय नमस्तुभ्यम. मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहिती आहे की पौष महिन्यातील द्वादशी तिथी मंगळवार 16 डिसेंबर 2025 रोजी येते. आणि मित्रांनो, पौष महिन्यातील ही सर्वात महत्त्वाची तिथी आहे, कारण ती मंगळवारी येते आणि तिचे खूप मोठे आणि विशेष महत्त्व आहे. पूज्य गुरुजींनी सांगितले आहे की जर पौष महिन्यातील द्वादशी तिथी मंगळवारी आली तर तुम्ही निश्चितपणे दिवा आणि हळदीचा विधी करावा. या दोघांचे हे मिश्रण खूप दुर्मिळ आहे. आणि मित्रांनो, पूज्य गुरुजींनी शिवमहापुराणातील त्यांच्या कथेत सांगितले आहे की तुम्ही या दिवशी दिवा आणि हळदीचा विधी करावा, कारण असा दिवस वर्षातून एकदाच येतो. मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहिती आहे की जर मंगळवारीसाठी कोणताही उपाय असेल तर तो दिवा आणि हळदीचा विधी आहे. तर मित्रांनो, तुम्ही या मंगळवारी दिवा आणि हळदीचा विधी करावा. असे बरेच लोक आहेत ज्यांनी हा उपाय करून पाहिलेला नाही, म्हणजे संपूर्ण वर्ष उलटून गेले आहे तरीही त्यांनी कोणत्याही दिवशी दिवा आणि हळदीचा उपाय करून पाहिलेला नाही. पण मित्रांनो, तुमच्याकडे शेवटची संधी आहे, ती म्हणजे 16 डिसेंबर. म्हणून या दिवशी तुम्ही हा उपाय नक्कीच करून पहा. जरी तुम्ही वर्षभर हा उपाय करून पाहिला नसला तरी जर तुम्ही पौष महिन्याच्या द्वादशी तिथीला हा उपाय केला तर तुम्हाला तुमच्या स्वप्नांपेक्षा जास्त फायदे मिळतील. म्हणून तुम्ही हा उपाय एकदा करून पाहावा, जेणेकरून तुम्ही ही संधी गमावू नये आणि या उपायाचे फळ मिळवू शकाल. मित्रांनो, पंडितजींनी शिवमहापुराणातील त्यांच्या अलीकडच्या कथेत या उपायाचे वर्णन केले आहे. आज आम्ही तुम्हाला हा उपाय अगदी तपशीलवार समजावून सांगणार आहोत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला तो समजून घेण्यासाठी दुसरा कोणताही व्हिडिओ पाहण्याची आवश्यकता नाही. तर मित्रांनो, चला उपाय सुरू करूया. पहा, या पौष महिन्यातील हा मंगळवार खूप खास आहे, तो खूप महत्त्वाचा आहे. कधीकधी असे दिसून आले आहे की काही इच्छा ज्या पौष महिन्यातील द्वादशी तिथीला साध्या विधी करून पूर्ण होत नाहीत त्या पूर्ण होतात. अनेकांनी हा विधी करून पाहिला आहे आणि त्याचे फळ त्यांना नक्कीच मिळाले आहे. जर तुम्हाला ही मंगळवारी म्हणजेच द्वादशी तिथीला हा विधी करायचा असेल तर तुम्ही प्रथम ते पूर्णपणे समजून घ्यावे आणि ऐकावे आणि नंतर ते अंमलात आणावे. तुम्हाला नक्कीच त्याचे फायदे मिळतील. हा विधी केल्याने तुमच्या घरात कोणत्याही प्रकारचे दुःख किंवा समस्या सुरू असली तरी, तुम्हाला त्याचे कारण माहीत नसले तरी, ते कोणत्याही कारणामुळे असू शकते, जसे की पूर्वजांचा शाप किंवा कोणत्याही प्रकारचा मंगळदोष. म्हणून तुम्ही या दिवशी हा उपाय करून पाहावा. हा एक असा उपाय आहे जो जर एखाद्या विशिष्ट दिवशी केला तर तुम्हाला त्या विशिष्ट दिवसाचे फायदे नक्कीच मिळतील. परंतु जर आपण त्या दिवशी हा उपाय केला तर आपल्याला आणखी चांगले परिणाम मिळतील आणि परिणाम खूप लवकर येतील, कारण तुम्ही तो खूप महत्त्वाचा आणि विशेष दिवशी करत आहात. तर चला उपायाबद्दल बोलूया. पण त्याआधी तुम्हाला हे जाणून घेणे आवश्यक आहे की हा उपाय कधी करायचा, कोणी करायचा आणि कसा करायचा. तर व्हिडिओमधील प्रत्येक पायरी समजावून सांगूया. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट सेक्शनमध्ये श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम आणि ओम नमः शिवाय टाईप करा. गरिबी दूर करण्यासाठी, तुमच्या स्वतःच्या फायद्यासाठी हा व्हिडिओ पूर्णपणे पहा. जर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिला किंवा काट्याने कापला तर तुम्हाला आयुष्यात कधीही यश मिळणार नाही. तर मित्रांनो, या मंगळवारी दिवा आणि हळदीने हा उपाय कसा करावा, तो कोणी करावा, कधी करावा आणि कुठे करावा, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील. आणि जो कोणी हा व्हिडिओ पाहतो त्याने दिवा आणि हळदीचा उपाय नक्कीच करून पाहावा, कारण या दिवशी दिवा आणि हळदीचे देखील खूप मोठे आणि विशेष महत्त्व आहे. आणि जेव्हा दिवा आणि थोडीशी हळद येते तेव्हा ते केकवर बर्फ लावण्यासारखे असते. आणि हा या मंगळवारी द्वादशी तिथीसाठी एक उत्तम उपाय आहे. आता आपण हा उपाय कधी करायचा ते समजून घेऊया. या मंगळवारी आपण दिवा आणि हळदीचा वापर करून हा उपाय कधी करायचा, तर या उपायाची वेळ सकाळ आणि संध्याकाळ आहे. आपण येथे सकाळचा विशेष उल्लेख करणार नाही, कारण 16 डिसेंबर हा मंगळवार आहे, द्वादशी तिथी, आणि या दिवशी प्रदोष काळ खूप महत्त्वाचा आहे. सकाळी ते करणे देखील ठीक होईल, त्यात कोणतीही अडचण नाही. तर या खास उपायाबद्दल जाणून घेऊया. पण त्यापूर्वी एक विनंती, जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर कृपया हा व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे राशीचे चिन्ह किंवा नाव कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा, कारण आम्ही तुमच्या राशीच्या आधारे भविष्य सांगतो आणि तुमच्या सध्याच्या समस्यांवर मात करण्यासाठी सोपे उपाय देतो. तर चला आमच्या पहिल्या उपायावर चर्चा करूया. पहिला आणि दुसरा दोन्ही उपाय खूप खास आहेत आणि तिसरा उपाय संपत्तीसाठी असणार आहे. पहिला उपाय तुम्हाला संपत्ती आणि कौटुंबिक सुख आणि शांती मिळविण्यात मदत करेल. दुसरा उपाय तुमच्या मानसिक आरोग्यासाठी आणि आनंदासाठी आहे. पुढे जाण्यापूर्वी संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा आणि त्याला लाईक करा.
प्रथम गुरुजींनी सुचवलेल्या पहिल्या उपायाबद्दल जाणून घेऊया. या उपायासाठी तुम्हाला गोल वातीचा दिवा लागेल. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही मातीचा दिवा वापरू शकता किंवा तुम्ही घरी शुद्ध पिठापासून दिवा बनवू शकता. पुढे तुम्हाला शुद्ध गाईचं तूप लागेल. जर ते उपलब्ध नसेल तर तुम्ही कोणतेही शुद्ध तूप वापरू शकता. तुम्हाला त्यापासून दिवा लावावा लागेल. आता हे सर्व साहित्य घ्या आणि जा. प्रदोष काळात तुमच्या घरातील तुळशीच्या रोपाजवळ पहा. तुम्ही हा उपाय केला पाहिजे. तिथे पोहोचल्यावर तुम्हाला सर्वप्रथम दिवा लावावा लागेल आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः 11 वेळा जप करावा लागेल. नंतर तुमच्या उजव्या हातात थोडी हळद घ्या आणि तुमचे नाव आणि गोत्र जपताना ती दिव्यात ओता. मग देवी लक्ष्मीला प्रार्थना करा, हे महालक्ष्मी, आमचे सर्व दुःख आणि दुःख दूर कर. हे महादेव, आमचे सर्व दुःख आणि दुःख दूर कर. या भावनेने तुम्ही हा उपाय केला पाहिजे. आता दुसऱ्या उपायाबद्दल बोलूया. मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की मंगळवार हा भगवान महादेवाला समर्पित आहे किंवा देवी पार्वतीला समर्पित आहे. जेव्हा जेव्हा आपण शिवलिंगावर कोणताही उपाय करतो तेव्हा आपल्याला भगवान महादेव आणि पार्वती दोघांचेही आशीर्वाद मिळतात. मित्रांनो, गुरुदेवांनी स्पष्ट केले आहे की हा मंगळवारी करण्याचा सर्वात खास आणि सर्वोत्तम उपाय आहे. तुम्हाला एक दिवा आणि हळद घ्यावी लागेल. तुम्ही फक्त एक दिवा आणि थोडी हळद वापरू शकता किंवा तुम्ही थोडी जास्त वापरू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही किमान एक दिवा आणि थोडी हळद घेऊ शकता आणि तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार जितके घेऊ शकता तितके घेऊ शकता. आता यासोबत तुम्हाला तुमच्या घरातून तांब्याच्या भांड्यात शुद्ध पाण्याचा एक भांडे घ्यायचा आहे आणि तुम्हाला फक्त 1 किंवा 2 गुळाचे तुकडे घ्यायचे आहेत. मंगळवार हा भगवान महादेवाला समर्पित आहे. तुम्हाला हे सर्व साहित्य आणून तिथे पोहोचावे लागेल. तुम्ही हा उपाय भगवान शिवाच्या मंदिरात सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता. पण जर तुम्ही हा उपाय संध्याकाळी केला तर हा उपाय मध्येच करावा लागेल. म्हणून सकाळी लवकर हा उपाय करण्याचा प्रयत्न करा. अन्यथा जर काही कारणास्तव तुम्हाला उशीर झाला, जरी थोडा वेळ लागला तरी सकाळी लवकर हा उपाय करण्याचा प्रयत्न करा. तर मित्रांनो, या मंगळवारी द्वादशी तिथीला जेव्हा कोणी भगवान शिवाला प्रसन्न करेल आणि जेव्हा महादेव एखाद्यावर प्रसन्न होतात तेव्हा ते त्यांच्या आयुष्यात इतके धन, आनंद आणि समृद्धी देतात की ते ते सहन करू शकत नाहीत. जेव्हा तुम्ही महिन्याच्या द्वादशी तिथीला मंगळवारी दिवा आणि हळदीचा वापर करून हा उपाय करता तेव्हा तुम्ही तुमच्या शत्रूंपासूनही मुक्त होऊ शकता. तर चला पहिल्या उपायाबद्दल बोलूया, जो तुम्ही मंगळवारी महिन्याच्या द्वादशी तिथीला केला पाहिजे. तर पहा, मी जो पहिला उपाय सांगणार आहे तो तुमच्या घरात संपत्ती वाढवण्यासाठी आहे. कारण मित्रांनो, आजच्या जगात पैसाच सर्वस्व बनला आहे. जर तुमच्याकडे पैसा असेल तर हजारो लोक तुमच्या मागे येतील. गावातील समाजात तुमचा आदर केला जाईल. पण जर तुमच्याकडे पैसा नसेल तर तुमच्याकडे पैसे नाहीत. जर तुम्ही गरीब असाल तर गावातील लोकांना विसरून जा. तुमचे स्वतःचे लोकही तुम्हाला विसरतील, कारण ते तुम्हाला गरीब मानतात. तुम्ही हे कराल की नाही? म्हणूनच मित्रांनो, तुम्ही या महिन्याच्या पौष महिन्याच्या द्वादशी तिथीला मंगळवारी हा उपाय करायला हवा. तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो की जेव्हा तुम्ही हा उपाय कराल तेव्हा सर्वप्रथम हे समजून घ्या की त्याचा परिणाम लगेच दिसून येतो. तर तुम्हाला काय करावे लागेल? तुम्हाला येथे एक दिवा आणि थोडी हळद घ्यावी लागेल. एकही दाणा तुटू नये, तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल. तुम्हाला एक दिवा, थोडी हळद आणि एक भांडे पाणी घ्यावे लागेल. नेहमीप्रमाणे तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरातून पाणी घ्याल. आता तुम्हाला काय करावे लागेल? भगवान शिवाच्या मंदिरात जा. जर शिवमंदिर तुमच्या घरापासून दूर असेल तर तुम्ही घरीही हा उपाय करू शकता, हे लक्षात ठेवा. त्यानंतर तुम्हाला येथील शिवलिंगाला हळूहळू पाण्याचे भांडे, दिवा आणि थोडी हळद अर्पण करावी लागेल. त्यानंतर तुम्हाला श्री शिवाय नमस्तुभ्यम जप करताना अशोक सुंदरी ठिकाणी 4 वेळा दिवा आणि काही हळद अर्पण करावी लागेल. त्यानंतर तुम्हाला येथे भगवान महादेवाचे स्मरण करावे लागेल. बरोबर? पौष महिन्यातील द्वादशी तिथीला मंगळवारी हा उपाय करताच तुमच्या घरात पैसा इतक्या वेगाने येऊ लागेल की तुम्हाला विश्वासच बसणार नाही. हा असा चमत्कारिक उपाय आहे की जो कोणी हा उपाय करेल तो अविश्वसनीय श्रीमंत होतो. जर तुम्ही हा उपाय पूर्ण श्रद्धेने केला तर श्रीमंत होण्यास वेळ लागणार नाही. तुमच्या घरात कितीही मोठे दोष असले किंवा शनीचे संकट तुम्हाला त्रास देत असले तरी तुम्हाला तुमच्या आयुष्यात एका रात्रीत चमत्कार दिसतील. जेव्हा तुम्ही हा उपाय कराल तेव्हा या मंगळवारी द्वादशी तिथीसाठी हा पहिला उपाय आहे. तुम्ही स्वतः त्याचा चमत्कार पाहाल. तुम्ही स्वतः तुमच्या आयुष्यात पाहाल की आज तुम्ही ठरवलेले हे माझ्या नियंत्रणाबाहेर आहे, हे काम पूर्ण होईल. तर मित्रांनो, आता दुसरा उपाय समजून घेऊया.
हा उपाय विशेषतः पौष महिन्यातील द्वादशी तिथी 16 डिसेंबर 2025 रोजी मंगळवारी केला पाहिजे. तर तुम्हाला काय करायचे आहे ते पाहूया. येथे तुम्हाला लाल फूल घ्यावे लागेल. तुम्ही कोणतेही लाल फूल वापरू शकता. तुम्ही एक जास्वंद फूल घेऊ शकता. तुम्ही गुलाबाचे फूल घेऊ शकता. तुम्ही कोणतेही लाल फूल घेऊ शकता आणि भगवान हनुमानाला प्रिय असलेला कोणताही नैवेद्य देखील घेऊ शकता. आता तुम्ही इमृतीला नैवेद्य म्हणून घेऊ शकता. तुम्ही लाडू घेऊ शकता. तुम्ही कधीही भगवान हनुमानासाठी दुधापासून बनवलेली कोणतीही मिठाई घेऊ नये हे लक्षात ठेवा. म्हणून येथे इमृती आणि एक लाल फूल घ्या. आता या दोन्ही गोष्टी घ्या आणि हनुमानजींच्या मंदिरात जा. आता तुम्ही त्यांना आरतीचा नैवेद्य अर्पण करा आणि लाल फूल त्यांच्या चरणी ठेवा. पहा, जेव्हा तुम्ही हनुमानजींना लाल फुले अर्पण करता त्यांच्या आवडत्या नैवेद्यांसह काय होते, भगवान हनुमान तुमच्यावर खूप प्रसन्न होतात आणि तुम्ही काहीही न बोलता किंवा काहीही न मागता तुमच्या आयुष्यात सर्वोत्तम देतात. असे अनेकदा म्हटले जाते की एखाद्या व्यक्तीच्या जीवनासाठी काय चांगले आहे हे आपल्याला माहीत नाही, फक्त देवालाच माहिती आहे. तुम्ही असे गृहीत धरले पाहिजे की तो तुम्हाला कधीही असे काही देणार नाही जे तुम्हाला कमी आनंद देईल, परंतु असे काहीतरी जे तुम्हाला नेहमीच अधिक आनंद देईल. तो तुम्हाला फक्त तेच देईल जे तुमच्या आयुष्यासाठी सर्वोत्तम असेल. म्हणून त्रास दूर करणारा हनुमान त्याच्या भक्तांवर सहज प्रसन्न होतो. जे त्याला लाल फूल अर्पण करतात, विशेषतः मंगळवारी, त्यांनी निश्चितपणे असे करावे. हा उपाय अत्यंत फायदेशीर आहे. जे लोक ते करतात आणि जे नाहीत त्यांना त्याचे फायदे माहीत आहेत. तर चला लवकरच त्यावर चर्चा करूया. आता मी तुम्हाला माझ्या शेवटच्या उपायाबद्दल सांगणार आहे. जर तुम्ही हा उपाय करून पाहिला तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात एक चमत्कार अनुभवायला मिळेल. तुम्हाला काहीही वाटेल, ही गोष्ट माझ्या आयुष्यात चांगली असावी, ही गोष्ट चांगली असावी, मला हे करायचे आहे, मला हे मिळवायचे आहे, मला हे हवे आहे, सर्व काही तुमच्या वाट्याला येईल. उपाय काय आहे? तुम्हाला एक छोटी डायरी घ्यावी लागेल. साधी, नाही का? त्यावर काहीही लिहिलेले नसावे. ते लहान असले पाहिजे, खूप मोठे नसावे, तुमच्या मनात बसेल इतके. तुम्हाला एक छोटी डायरी घ्यावी लागेल आणि त्यावर लाल पेनने भगवान रामाचे नाव लिहावे लागेल. बरोबर? आता तुम्हाला संपूर्ण डायरी एकाच वेळी भरावी लागणार नाही. जेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा तुम्ही स्वच्छ हातांनी त्यावर भगवान रामाचे नाव लिहू शकता. तुम्हाला दररोज थोडे थोडे लिहावे लागेल. जर तुम्ही दररोज लिहू शकत नसाल तर मंगळवारी तुम्ही डायरीत भगवान रामाचे नाव लिहू शकता. जेव्हा डायरी पूर्णपणे भरली जाते तेव्हा तुमच्याकडे असलेली ही छोटी डायरी पूर्णपणे भरली जाते. तुम्हाला काय करावे लागेल? शेवटच्या दिवशी जेव्हा ती पूर्णपणे भरली जाते तेव्हा ती लाल कापडात गुंडाळा आणि तुमच्या मंदिरात ठेवा. नंतर एकदा बजरंग बाण पठण ऐका किंवा तुम्ही ते वाचू शकता आणि पठण करू शकता. तुम्हाला या दिवशी एकदा बजरंग बाण पठण करावे लागेल. पुढे तुम्हाला काय करावे लागेल? तुम्ही हनुमान मंदिरात दिवा लावावा किंवा तुम्ही तुमच्या घराच्या मंदिरातही ते करू शकता. जर तुम्ही हा उपाय केला तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात अनेक चमत्कार अनुभवायला मिळतील. तुमच्या डायरीत भगवान रामाचे नाव लिहिल्याने भगवान हनुमान प्रसन्न होतात आणि ते त्यांच्या भक्तांना प्रसन्न करतात. लक्षात ठेवा की जो कोणी भगवान रामाचे नाव घेतो तो त्यांच्यावर लगेच प्रसन्न होतो. हनुमान इतका प्रसन्न होतो की तो त्याच्या भक्ताला न मागताही सर्व काही देतो. भक्त जे काही मागतो ते त्याला मिळते. म्हणून जर तुमच्याकडे काहीही असेल, कोणतेही विश असेल, दीर्घकाळापासून अपूर्ण राहिलेली कोणतीही इच्छा असेल तर तुम्ही हा डायरी उपाय नक्कीच करून पहा. तुम्हाला खूप फायदे मिळतील आणि सर्व त्रास दूर करणारे हनुमान तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. तर मित्रांनो, पूज्य गुरु प्रदीप मिश्रा यांनी सुचवलेले हे काही खास उपाय होते. जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. सर्वत्र शिव. ओम नमः शिवाय. मित्रांनो,